आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश. श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश. तर ते सुद्धा ओवीबद्ध रूपात मांडलेलं आहे. तर सांगतायत, नाम सदा बोलावे, गावे भावे जनांसी सांगावे, हाचे निरोप गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. नामांतर अंगुणिया व्यवहारी भोग सर्व सेवावे, हाचे निरोप गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. आनंदांत असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची निरोप गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची निरोप गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वये न वश व्हावे, हाची निरोप गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावे, हाची निरोप गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसून करीन मी, यश दे रामान दे तुझी सत्ता, हाची निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा, हाची निरोप गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता रामसुखाचा, संसारा मान तू प्रभुसेवा, हाची निरोप गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायणी जागा, हांची निरोप गुरूंचा, मी पण जाळून या जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना, जाचतो सुखाशेने, हाची निरोप गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो, समस्त धन मान, हाची निरोप गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमांत राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाची, हाची निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. तर अशा रीतीने इथं महाराजांचा, श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश इथे बाबांनी आपणाला दिलेला आहे.